नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. बिहारच्या महिलांना 10,000 दिले. आता मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना 6 महिन्यांचे हप्ते एकत्र द्या, उद्धव ठाकरेंची मागणी. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत 23,000 मतदार बोगस. माजी आमदार बाळ मानेंच्या आरोपाने खळबळ. नवले पुलावर अपघात प्रकरणी गौतमी पाटील अडचणीत. कार तिच्या नावावर. रिक्षाचालक गंभीर जखमी. चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर पोलीस कारवाईला वेग. महाराष्ट्रासह अनेक राज्यात अतिवृष्टीचा इशारा. शक्ती चक्रीवादळामुळे तिहेरी संकटांची शक्यता. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अलर्ट. समुद्रात 2 कमी दाबाचे पट्टे सक्रिय. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा, नाहीतर तीव्र आंदोलन. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा इशारा. पनवेलमध्ये भीषण अपघात. 17 वर्षीय शुभमने गमावले दोन्ही हात. कोमात उपचार सुरू. चिखले गावात मंडप कामादरम्यान दुर्घटना. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्यांवर सरकारची कडक कारवाईची तयारी. शासकीय योजनांचा लाभ बंद करण्याचा विचार. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. पुण्यातील सर्व उद्याने सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार. कोजागिरी पौर्णिमेचा आनंद. यंदाच्या वर्षी पुणेकरांना चांदण्यांच्या साक्षीने घेता येणार. 4 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून वडिलांची आत्महत्या. कौटुंबिक भांडणातून घटना घडल्याची माहिती. धुळ्यातील शेतकऱ्यांचं संतप्त मागणे. पाळीव डुकरांमुळे पिकांचं मोठं नुकसान. प्रशासनाकडे दुर्लक्ष. 40 गाव रोडलगत शेतांमध्ये डुकरांचं थैमान. 5 वर्षांपासून सुरू आहे त्रास. दिंडोशी दादासाहेब फाळके चित्रनगरी उड्डाणपूल 2026 पर्यंत सुरू होणार. 31 पैकी 27 खांबांची उभारणी पूर्ण. रत्नागिरी जंक्शन येथे उर्वरित 4 खांबांचं काम वेगात सुरू. अमेरिकेची रोबोटिक हत्तीन एलीनं दिली धारावीतील शाळांना भेट. विद्यार्थ्यांना मिळाला अद्भुत अनुभव. राज्यातील 2 सत्र न्यायाधीश बडतर्फ. लाचखोरी आणि अंमली पदार्थ तस्करीच्या आरोपांवर कारवाई. धनंजय निकम आणि इरफान शेख 1 ऑक्टोबर पासून सेवा बाहेर. आंध्र प्रदेशात बन्नी उत्सवात हिंसाचार. 2 मृत, 100हून अधिक जखमी. कुर्नूल जिल्ह्यात काठी युद्धाला हिंसक वळण. प्रशासनाचा बंदोबस्त अपुरा. आता परवानगीशिवाय होर्डिंग्स लावता येणार नाही. अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार. मुंबई उच्च न्यायालयाचा कडक इशारा. मीरा भाईंदर शहरात सार्वजनिक शौचालय उभारणीचे धोरण निश्चित. महापालिकेकडून प्रशासकीय ठराव मंजूर. गुगलने 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. कंपनीने एआय वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि डिझाईन प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी ही कपात केली आहे. इनोव्हेशन मध्ये जगाचं नेतृत्व करत आहे हिंदुस्थान. बिल गेट्स यांच्याकडून महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त हिंदुस्थानच्या इनोव्हेशन क्षेत्राची प्रशंसा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गाझामधील ट्रम्प यांच्या शांतते योजनेला पाठिंबा. भारत नेहमीच शांततेचा समर्थक. मोदींनी स्पष्ट सांगितलं. वसई विरार शहरात 6 महिन्यात 1,457 रिक्षांवर कारवाई. कारवाईत 1,05,00,000चा दंड आकारण्यात आलाय. फास्टॅग नियमांमध्ये एक मोठा बदल. 15 नोव्हेंबर पासून जर तुमच्या वाहनात वैध फास्टॅग नसेल, त्याचा फास्टॅग खराब असेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यात ट्रॅक्टरच्या खरेदीत 35% वाढ. नवरात्रोत्सव काळातील चित्र. 5 ते 7,000 ट्रॅक्टरची विक्री. रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल वनडे संघाचा कर्णधार. बीसीसीआयचा मोठा निर्णय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियात अ संघाने भारत अ संघाचा 9 विकेट्सने पराभव केला. केन्झी हार्वेने 70 आणि तिलक वर्माने 94 धावा केल्यात. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन. पिंजरा, नवरंग सारखे चित्रपट देणारी नायिका काळाच्या पडद्याआड.